ऑक्टोबर हिटची तमा न बाळगता कल्याण डोंबिवलीतला मतदार मोठ्या संख्येनं बाहेर पडलेला बघायला मिळतोय। भर दुपारी 12:30च्या सुमारास मतदारांच्या रांगा बघायला मिळत आहेत। आज सकाळी रविवार असूनही कल्याण आणि डोंबिवलीच्या नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्यात। त्याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। एकीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे, प्रत्येक जण मतदार राजाला बाहेर काढण्यामध्ये गुंग आहे, तर दुसरीकडे मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिसरातील पारा मात्र चढलेला आहे। तो जवळपास 35 ते 36% गेलेला आहे। आपण कल्याणच्या स्टेशनच्या बाहेर उभे आहोत आणि हीच ती मशीन आहे ज्या मशीनद्वारे कल्याण डोंबिवलीचा तापमान किती हे कळतं आणि ते तापमान आहे जवळपास 35 ते 36 अंश आणि जी आर्द्रता आहे, ह्युमिडिटी आहे ती 40 पर्यंत गेलेली आहे, 40 अंशापर्यंत गेलेली आहे, म्हणजे खूप मोठी आहे आणि ह्याचा फटका निवडणुकीवर पडतो का हे पाहण्यासारखे असणार आहे। परंतु जेव्हा आपण आढावा घेतला तेव्हा असं समोर येते की निवडणुकीवरती याचा फरक पडलेला नाही, लोक उतरत आहे निवडणुकीसाठी। एकंदरीतच ह्या पूर्ण तापमान वाढल्यामुळे कल्याणकर आणि डोंबिवलीकर त्रस्त असले तर याचा फटका मात्र निवडणुकीवर बसू नये हेच सर्वजण पाहत असतील। तर दुसरीकडे मात्र त्यामुळे मतदानाचा आकडा कुठेतरी वाढेल अशी एक आशा निर्माण झालेली आहे। एकंदरीतच तापमान आणि मतदान ह्याच्यामधली ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये जर मतदार जिंकला तर मतदान मोठ्या टक्क्याने होईल आणि मग काहीतरी वेगळा निर्णय हातात येईल व जो लोकांना पाहिजे तो निर्णय लोकांना मिळेल। त्यामुळे टक्केवारी होण्यासाठी ह्या तापमानाकडे न बघता लोकांनी बाहेर पडणं गरजेचं आहे। पुढे संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।